पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 21 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 ओवी 51 ते 8 आणि 1. स्तेफन लोकांना, वडीलधाऱ्या माणसांना आणि शास्त्र्यांना म्हणाला, अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची आणि कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यास त्यांनी जीवे मारले आणि आता त्याला धरून देणारे आणि जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हास देवदूतांच्या योग्य योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दाटोट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसला आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करीत असताच स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, मी माझ्या आत्म्यास तुझ्या स्वाधीन करतो. शुभवर्तमान. योहान अध्याय 6 ओवी 30 ते 35. लोकसमुदाय येशूला म्हणाला, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ल्या असे लिहिले आहे की त्याने त्यांस स्वर्गातून भाकर खावयाला दिली. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. प्रभू म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभू येशूविषयी शिष्य जी साक्ष देत होते ती पूर्ण सत्य होती. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मृत्यूच्या भीतीनेही त्यांनी आपल्या संदेशापासून माघार घेतली नाही. सत्यासाठी साक्ष देताना स्तेफनने आपला प्राण अर्पण केला. प्रभू येशू आपल्या जीवनाची भाकर आहे हे सत्य आपल्याला समजले व त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर त्याचा सुवार्तिक होण्यास, त्याची साक्ष देण्यास आपल्याला मृत्यू व छळाची भीती परावृत्त करू शकणार नाही.